मग एक सदग्रस्त माझ्याकडे त्यांना घेऊन आला आणि त्यांनी रडून मला सर्व कथा सांगितली. अरे म्हणलं, ते बाळकृष्ण बाबा आहे, ते तुझी परीक्षा घेतात, चल मी येतो तुझ्याबरोबर. आम्ही सावखेड्याला आलो आणि बाळकृष्ण महाराज हे आम्ही लहानपणापासून अनुभवलेले आहेत. आम्ही त्यांच्या सान्निध्यामध्ये खूप दिवस काढलेले आहेत. म्हटलं, हे तुझी परीक्षा घेतात. म्हटलं, बाबा काय आहे? बाबा म्हणे, आता हे तुम्ही आणि तो. म्हणलं ठीक आहे. ज्यावेळेस त्यांना आम्ही पूर्ण श्री दशनाम संन्यासाची परंपरेमध्ये त्यांचे बीजाहोम संस्कार, त्यांची पूर्ण दीक्षा केली आणि दीक्षा घेतल्याच्या नंतर पूर्ण रूप ज्यावेळेस ते संन्यासी झाले, ते ज्ञानी होते. कारण रखमाजी महाराज नवलेकडे त्यांचं बालपण गेलेलं आहे, म्हणून ते खूप ज्ञानी. त्यागीत आत्ताच सांगितलं महाराजांनी, त्या त्यागाची परिसीमा होते. आणि मला आज असं वाटतंय की त्यांचा त्याग, त्यांचं जीवन टाकळी सागराला चांगलंच माहीत आहे. त्यांची रोजची वाचा की आपल्याकडे आपल्या सान्निध्यामध्ये त्यांचे जे श्लोक आहेत ना, सर्वांना ठाऊक आहे. कारण फटकू द्यायची नाही. ते खूप दिवस मला इथे आणलं, खूप मोठी मिरवणूक काढली आणि ते तेव्हाच गंगानंदगिरीजी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं आमचे प्रकाशानंदगिरीजी महाराजांची ओळख झाली. आणि त्यांना जे हवं होतं, त्यांना जसं जीवन जगायचं होतं, तसं ह्या ठाकळे संघामध्ये ते त्यांच्या परीनं जगले. आणि त्यांचा जो स्वर्गारोहण महोत्सव आहे, हा खूप तुम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे. तुम्हा सर्वांकडून त्यांनी भजन करून घेतलं, त्यांनी स्वतःही केलं. म्हणजे ते भजनामध्ये तरबेज सक्षम होते, ज्ञानीही होते आणि त्यागही होते. हे सर्व गुण एका संन्यासामध्ये असायलाच हवे. आत्ताच महाराजांनी सांगितलंय, भरपूर जणांनी सांगितलं, तर मंदिर मठ बांधा. संन्यासाचे काय मंदिर बांधणार? कारण तो शिवस्वरूप झालेला आहे. जो शिवस्वरूप झालेला आहे त्याचं कार्याचं काहीच कारण नाही, तुम्हाला जबाबदारी नाही. परंतु टाकळी सांगसकर मंडळी करत असतील तर मला सांगा, सर्वतोपरी मदत करेल, काही काळजी नाही. परंतु ही मूर्ती आणणे, प्रतिष्ठा करणे वगैरे वगैरे ते योग्य नाही. आणि संन्यासाला किंवा कोणत्याही देवप्रतिष्ठा असते, संत प्रतिष्ठा नाही. देवाची प्रतिष्ठा करावी. एक वर्षभर तिथे ते त्यांचा जो स्थूलदेह आहे, जोपर्यंत तो त्याचं कार्य करत नाही तोपर्यंत तिथे काहीच करता येणार नाही. तदनंतर त्यांची पुण्यस्मरणार्थ काही पुण्यतिथी वगैरे जर केली, कारण पुण्यतिथी करायचं काही कामच नाही आहे, कारण त्या दिवशी गुरुपौर्णिमाच असते. काय खूप मोठा पर्व काळ आहे पाहतो. व्यासपूजा, गुरुपौर्णिमा, म्हणजे त्या दिवशी त्यांचा महोत्सव. मिस्त्री त्याच्यानंतर एक छोटीशी समाधी बांधून त्याच्यावर शिवलिंग प्रतिष्ठित करणे, तिथपर्यंत आपलं कार्य योग्य आहे. आतापर्यंत हे कॉन्क्रीट नव्हतं. कोणाची समाधी? हजारो लाखो संन्यासी झालेले आहेत. ज्यावेळेस ते पंचतत्वामध्ये विलीन होतात, त्यावेळेस ते विश्वात्मा शिवस्वरूप होतात. त्यांची करायची काहीही आवश्यकता नाही. आणि करायचंच असेल तर एक छोटं स्मारक समाधी मंदिर सुंदर असं बांधा, पण त्यामध्ये मूर्ती नका ठेवू. कारण मूर्ती ठेवणे हे अयोग्य आहे, योग्य नाही. अशी त्यांची वाटचाल
आपल्या सर्वांना स्मरणात राहील, त्यांची वाटचाल आपल्याला मार्गदर्शन करेल. त्यांच्या वाटचालीमध्ये आमचे